नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज काळे मण्यांमध्ये लांब मंगळसूत्र बनवणार आहे सिंगल पदरचं। तर जितके काळे मणी घ्याल तितकं मंगळसूत्र छान दिसतं। भलेही सोन्याची मणी कमी असले तरी सुद्धा चालतात। अशा पद्धतीचं आज मी सिंपल आणि एकदम छान असं मंगळसूत्र बनवणार आहे। तर इथे मी 4 मणी घेतलेले आहेत मोठे। क्रिस्टल मणी एक मोठा मध्ये टाकण्यासाठी 2 वाट्या मग स्क्रू घेतलेला आहे। मीडियम साईजचे मणी आणि काळे मणी मीडियम। हे बघा, आता इथे मी धागा घेतलेला आहे। आता हे मी 16 इंच बनवणार आहे। तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला जितकं लांब हवा असेल 18 इंच 20 इंच अशा पद्धतीने धागा घ्यायचा आहे आणि टेप पट्टी लावून घेतलेली आहे। तर नेहमीप्रमाणे आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला छोटा मणी टाकायचा, त्याच्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आणि इथे पाठीमागच्या साईडला ही मागच्या साईडला जाते आपल्या केसांच्या खाली। तर इथे मी काळे मणी टाकलेले आहेत। त्यानंतर मीडियम गोल टाकायचे आहेत मणी। तर हे मी 7 मणी टाकलेले आहेत, मीडियम गोल्ड 7। त्यानंतर परत काळे मणी टाकायचे आहेत। तर हे काळे मणी इथे 15 टाकलेले आहेत। तुम्हाला जास्त अजून अंतर हवं असेल तर जास्त पण टाकू शकता इथे। तर मी 7 गोल्डन आणि 15 काळे मणी, हे बघा 7 गोल्डन, त्याच्यानंतर परत 15 काळे मणी टाकलेले आहेत। आता ह्या काळ्या मण्यांमध्ये परत 7 गोल्डन मणी मीडियम आणि सिंगल बिंदीवाले आहेत, त्याच्यामुळे एकदम सुंदर दिसतात आणि याचा कलर पण जात नाही लवकर, खूप दिवस असे टिकतात हे मणी। त्यानंतर इथे मोठा मणी टाकायचा आहे। आता इथे वाटी वावणार आहे। तर वाटी तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार घ्यायची आहे। डायमंडची घ्यायची असेल तर डायमंडची यूज करू शकता किंवा मग असे डिझाईनवाले रंगीत खडे असलेले यूज करू शकता। तर इथे मी माझ्याकडे भरपूर वाट्या आहेत, त्याच्यामुळे मी ह्याच वाट्या यूज करते आणि बाकी जी डिझाईन असते ती प्रत्येक मंगळसूत्राला वेगवेगळे आहे। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। आणि प्लीज शेअर करत जा, म्हणजे दुसऱ्यांना पण माहीत होतील आणि त्यांनासुद्धा अशा वेगवेगळ्या डिझाईनचा लाभ घेता येईल। तर हे बघा, अशा पद्धतीने ह्या साईडलासुद्धा इथे काळे आलेले आहेत। तर इथे पण मी काळे घेतलेले आहे ते। त्यानंतर 7 गोल्डन, काळे 15 मणी, 7 गोल्डन आणि मागच्या साईडला जे आपण काळे मणी वावलेले आहेत, जेवढे त्या साईडने वावलेले आहेत तेवढेच मी इथे घेतलेले आहेत। त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आणि छोट्या साईजचा मणी। तर मंगळसूत्रामध्ये काळे मणी हे जास्त करून टाकायचे नेहमी, त्याच्यामुळे मंगळसूत्र अजून छान आणि सुंदर दिसतं काळ्या मण्यामध्ये। आता इथे मी सुई जी होती ती काढून टाकलेली आहे आणि जी टेपपट्टी लावतो ना आपण ती पण काढून टाकायची आहे हे मंगळसूत्र बांधताना। तर इथे आता सिंगल पदर असल्यामुळे गाठण छोटी बसणार आहे, तर 5-6 मारून घ्यायचे आहेत व्यवस्थित। हे बघा, अशा पद्धतीने मी ते 5-6 गाठी मारून घेतलेल्या आहेत आणि हा जो स्क्रू आहे तो असा पुढे ढकलून बघायचा आणि मगच धागा कापायचा आहे। कापल्यानंतर सुद्धा इथे आपल्याला चिपकवून द्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आजचं हे मंगळसूत्र खूप सुंदर आहे आणि खूप सिंपल आणि साध्या पद्धतीने बनवलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की बनवू शकता आणि खूप कमी वेळेत कमी खर्चामध्ये असं आपल्याला बनवायला येतं। तर घरच्या घरी सुंदर पद्धतीने कसं बनवायचं हे पण मी सांगितलेलं आहे। आणि काळे मणी नेहमी जास्त वापरायचे मंगळसूत्रामध्ये, त्याच्यामुळे जो मंगळसूत्राची शोभा असते ती अजून वाढते। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद।